सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती बरोबर आज श्री चक्रधर स्वामी यांचाही अवतार दिन, यांचीही जयंती साजरी करण्यासाठी आपण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये जमलेलो आहोत। प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी शाळेतील सहशिक्षिका कुलकर्णी मॅडम यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी करावं। 5 सप्टेंबर 2024 तर आज आपण सर्वजण या ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजे तो सर्व भारतभर तो शिक्षक दिन या नावाने साजरा केला जातो। तसेच भारतातील पहिल्या महिला शिक्षिका त्यांचे सुद्धा प्रतिमेचं पूजन आपण का केलं तर त्या भारतामधल्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत, तर त्यांचा आपण जयंती कोणत्या नावाने साजरी करतो आपल्या सर्वांना माहित आहे, बालिका दिन म्हणून आपण ती साजरी करतो। तर आज शिक्षक दिन, तर खरं तर आता आपण पाहतो की सगळे दिवस आपल्यासाठी आपण काय करतो, तुम्ही रोज शाळेमध्ये येत आहेत बरोबर आहे, तुम्हाला रोज शिकवलं जातं, म्हणजे सगळेजण आपापलं काम रोजच्या दिवशी तर करतच असतात, पण एखादाच दिवस काय असतो विशेष असतो, त्याला आपण दिन विशेष असं सुद्धा म्हणतो, जाहीर केला जातो। मात्र गेल्या वर्षी जे आदर्श शिक्षक होते प्राथमिक जिल्हा परिषद शाळेचे 11 आणि माध्यमिकचे 10 वर्षभरामध्ये त्यांना शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे वेळ नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जी आत्ती माहिती कळाली की जिल्हा परिषदेला विचारल्यानंतर बाबा म्हणे शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार घेण्यासाठी जो कार्यक्रम आहे त्यासाठी